महत्त्वाची बातमी। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने अत्यंत कळीच्या ठरलेल्या ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात पुढच्या काही क्षणात सुनावणीला सुरुवात होतीये। बरोबर 12 वाजता सुनावणी सुरू होणार असल्याचं म्हटलं जात आहे। या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणाची 50% घटनात्मक मर्यादा ओलांडल्यानं हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलंय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 157 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडला गेल्याचा दावा करण्यात येतोय। सर्वोच्च न्यायालयाने जे संकेत दिले ते संकेत जर त्यांनी विचारात घेतले तर मला वाटतं हे 27% मर्यादा आज कायम राहील आणि ते कायम ठेवून निवडणुका घ्या अशा प्रकारचा निर्णय येऊ शकतो। अन्यथा पुन्हा तेच जर आलं की 50%च्या आतमध्ये आरक्षण द्या, त्याच्यापेक्षा जास्त देता कामा नये। तर ज्या काही मला वाटतं नगर परिषदा आणि नगर पंचायताचं निवडणुकाचा प्रक्रिया सुरू आहे त्यातल्या 57 नगर परिषद आणि नगर पंचायतीवर ही कुऱ्हाड येणार आहे आणि त्या ठिकाणच्या निवडणुका रद्द पण होऊ शकतात, पुढे पण ढकलल्या जाऊ शकतात। आरक्षणाची सोडत पुन्हा काढावी लागेल आणि मग महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवरती त्या आरक्षणाचं नुकसान ओबीसी समाजाला सहन करावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।